इथे मात्र पहिला चेंडू संपन्न झालाय. जाळं मात्र भेदलंय. देऊन जाईल चौकार. 4 धावा. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पहिल्या चेंडूवरती कॅप्टन नवनाथ यांच्या बॅटमधून आला. नवनाथजी रानवडे यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. संघासाठी पहिला चौकार आणि धावांचा श्रीगणेशा झालाय तो 4 धावांनी. सोनापूर वर्सेस बहुली असा हा सामना त्या ठिकाणी रंगतोय. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे अशी 2 गावं. इथे मात्र चेंडू हवेत आणि इथे मात्र गोलंदाजानं माती मात्र खाल्ली गेली आहे. चेंडू सोडला गेलाय आणि फलंदाजाला जीवदान दिला गेलाय. सोपा असा झेल गोलंदाजानं मात्र सोडला गेला. सोनापूर संघातील खेळाडू त्याचबरोबर बहुली फुलटॉसचा चेंडू जाईल सीमारेषे पार. शाळेच्या इमारतीच्या पलीकडे मात्र चेंडू गेलाय. षटकार गेलाय. 6 धावा. तीन चेंडू अंती संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. दहा धावा फलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. इथे मात्र हलकीशी मिसफील्ड झाली. त्याचा फायदा मात्र संघाला झाला. 1 धाव घेण्यात आली. 11 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू .5 षटकात 11 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र निर्धाव चेंडूचा संपन्न. षटकही समाप्त. 11 धावा फलकावरती लागल्यात. बहुली वर्सेस सोनापूर हा जो सामना रंगतोय त्यामध्ये सोनापूर या संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं दिनान. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज दिनान. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी स्वागत केलंय चौकारानं. नवनाथ यांनी मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावा वसूल केल्या आहेत. 1.1 षटकामध्ये 15 धावा. दिनान पवळे का दिवान दिवान असेल. दिनान पवळे गोलंदाजी मार्कवरती आहेत. किती धावा होतील? 2 होतील का की अजून तिसरी धाव त्या ठिकाणी घेतली. चौकार झालाय. 4 धावा झाल्यात. इथे मात्र फलंदाजी मार्कवर आलेले नवनाथजी रानवडे 7 चेंडूमध्ये 19 धावा केल्या आहेत. 3 चौकारांची मदत घेतली. एक उत्तुंग असा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 19 धावा फलकावरती लागल्यात. तिसरा चेंडू घेऊन येतील ती गोलंदाज दिवान. इथे मात्र चेंडू हवेत. फिल्डर अंडर इट. 2 अटेम्प्ट. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी झेल सोडण्यात त्यांना यश आलंय. झेल मात्र सोडला गेलाय आणि इथे मात्र गोलंदाजानं काय करावं. अशा पद्धतीनं फिल्डिंग तुम्ही सोपे झेल मात्र सोडत असाल तर गोलंदाजानं करायचं काय. ओहो. इथे मात्र पुन्हा एकदा एकूण 4 षटकानंतर 22 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र प्रकाश यांच्याकडे स्ट्राईक आली आहे. बऱ्याच वेळानंतर प्रकाश यांच्याकडे स्ट्राईक आली. नॉन स्ट्रायकरवरती थांबलेले होते.
या दरम्यान एक धाव या ठिकाणी होईल. 1.5 षटकानंतर 23 धावा धावफलकावरती लागतील. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. इथे मात्र सरळ रेषेत मारलेला फटका त्या ठिकाणी अडवला जातोय का, परंतु जोरदार मिसफील्ड. गचाळ क्षेत्ररक्षणांचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवनाथ यांनी मात्र 10 चेंडूमध्ये 26 धावा वसूल केल्यात. त्यांना साथ देतात ते प्रकाश गायकवाड. एका बाजूनं मात्र ते स्थिर उभे राहिलेत, एका साईडनं स्थिर उभे राहिलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे राहिलेत. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू त्यांना खेळायला भेटेल. 1 धाव धावफलकावरती त्यांना लावण्यात यश आलंय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकं समाप्त झाली आहेत. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. इथे मात्र फिल्डिंग विस्तारली जाईल. अश्विन मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतील आणि कशा पद्धतीने ते गोलंदाजी करतील हेही पाहणार आहोत आपण. जिल्हा प्रमुख चषक 2025 गाववाईज स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजलेल्या आहेत. माननीय रमेश बापू कोंडे जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या वतीनं हे आयोजन आणि भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी शिवापूर येथील शिवगंगा प्रीमियर लीग कमिटी यांनी मात्र आयोजन केलं. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हव्यात आहे. फिल्डर पासून काहीसा दूर चेंडू मात्र जाईल मागे. 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर दिल्या जातील. 2 धावांच्या रूपाने या ठिकाणी धावफलक हलता होईल. 2.1 षटकानंतर 29 धावा धावफलकावरती लावल्या जातील. अश्विन मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. 1.1 षटकांचा खेळ झालाय. 13 धावा देण्यात त्यांना यश आलंय. फलंदाजीसाठी असतील ती प्रकाश सामना करतील अश्विन यांचा. इथे मात्र हलकासा टॅप करून पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता आणि तिथे मात्र सिंगल धाव आणि या सिंगल बरोबर 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बहुली यांनी मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत. इथे मात्र नवनाथ यांचा चेंडू हवेत. तिथे मात्र कीपर आणि पॉइंटच्या फिल्डरच्या मधोमध पडलेला चेंडू. त्या दरम्यान 1 धाव घेतली जाईल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक येईल ती प्रकाश यांच्याकडे. गोलंदाजी मार्कवर अश्विन. इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या फिल्डरकडे चेंडू जातोय. इथेही कॅच सोडण्यात मात्र त्यांना यश आलंय. इथे मात्र चौकार वसूल केला जाईल बॅटर प्रकाश यांच्याकडनं. कणवनाथ प्रकाश इथे मात्र कॅचवर कॅच मात्र सोडले जात आहेत. जर असे कॅचेस तुम्ही सिंपल असे कॅचेस तुम्ही सोडत असाल तर गोलंदाजाला मात्र आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. बघा एवढे सोपे झेल तुम्ही सोडत असाल, जसे तुम्ही हाताला तेल लावून आलाय अशा पद्धतीने तुमच्या हातामधून बॉल फिसकटला जातोय, निसटला जातोय. इथे मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 2 धावा डिक्लेअर होतील. या षटकानंतर 38 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 38 धावा. मोरदरी आणि बहुली हेच आहे ना. बहुली आणि मोरदरी वर्सेस बहुली. लगेचच दुसरी मॅच होणार आहे. बहुली यांची ही मॅच आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 3 षटकांचा खेळ झाला. सोनापूर वर्सेस बहुली.
इथे मात्र बोल्ड, इथे मात्र प्रकाश यांना माघारे परतावे लागणार आहे. दिवाणजी पवळे यांनी मात्र या ठिकाणी बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय करण्यात मात्र यश आलंय. कोणी बॅटिंगला सर? बॅटिंगला कोण चाललंय? प्रशांत मात्र फलंदाजीसाठी जातील. नवीन फलंदाज. 3.2 षटकांचा खेळ झाला. 39 धावफलकावरती लावण्यात मात्र यश आलं. जिल्हा प्रमुख चषक 2025 गाववाईज क्रिकेट स्पर्धा वेगवेगळे हाफ या ठिकाणी भरवले जात आहेत आणि यामध्ये मात्र वेगवेगळ्या विभागातील संघ एकमेकांसमोर ठाकले जात आहेत. वेगवेगळे गट त्या ठिकाणी निर्माण केले जात आहेत आणि त्या गटाप्रमाणे मॅचेस मात्र या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि त्यामध्ये लीग पद्धतीनं मॅचेस त्या ठिकाणी भरवल्या जात आहेत. प्रशांत शिंदे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यात त्यांना मात्र यश आलं. दिवाण पवळे इथे मात्र मेसफील्ड जाईल चौकार. 4 धावा प्रशांत शिंदे यांच्यासाठी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मेसफील्ड होते. 4 धावा मिळत आहेत. 3.4 षटकानंतर 45 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र चेंडू हवे. चेंडू सीमारेषे बाहेर देऊन जाईल षटकार. 6 धावा. एक बाद 51. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. बहुली या संघाच्या डगआउट मधून टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या संघासाठी. 50 धावा धावफलकावरती लावण्यात यश आलाय. 3.5 षटकांचा खेळ झालाय. षटक समाप्ती. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथे मात्र गॅपमध्ये पडलेला चेंडू अडवला जाईल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र कुठे करावा, कशा पद्धतीने करावा, इथे मात्र त्यामध्ये मिसजज झालं आणि तिथे 2 धावा घेण्यात मात्र संघाला यश आलाय. प्रकाश आणि प्रशांत यांना. इथे मात्र इथे मात्र कॅच होईल. नवनाथ यांना माघारी परतावं लागतंय. नवनाथ यांना मात्र माघारी परतावं लागतंय. अनिकेत नवीन फलंदाज.
प्रशांत आणि अनिकेत हे दोन फलंदाज मात्र मैदानावर असतील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील. 57 धावा फलकावरती लागल्यात. पाहूया या 7 चेंडूमध्ये किती धावा अजून ऍड होतील. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती परतावं लागतंय ते फलंदाज अनिकेत किरवे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानावरती करण हा नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानावरती येईल. मनदीप भोंडेकर मात्र गोलंदाजी मार्कवरती होते. एका षटकानंतर 2 फलंदाजाला माघारी पाठवण्यात त्यांना यश आलंय. फक्त 6 धावा दिल्यात. म्हणजे कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी केली जात होती. इथे मात्र अडवण्यात त्यांना यश आलं. बॉलर कोण आहे? संभाजी मात्र गोलंदाजी मार्कवर असतील. संभाजी पोळे गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र लेगच्या दिशेनं फुल केलाय. देऊन जाईल का षटकार? 6 धावा. 6 धावा मात्र या ठिकाणी या चेंडूवरती वसूल करण्यात यश आलंय ते प्रशांत शिंदे यांना. 6 चेंडू 19 धावा धावफलकावरती त्यांनी मात्र या ठिकाणी लावल्या. 2 षटकारांचा मदत घेतली. 1 चौकार त्या ठिकाणी वसूल केलाय. इथे मात्र चेंडू हवेत फिरकावून दिला. त्यामध्ये 6 धावा वसूल केल्या. प्रशांत आणि इथे मात्र चेंडू आलाय. कशा पद्धतीने चेंडू संपन्न होईल? पुढचा चेंडू असेल 5.2 षटकानंतर 63 धावा धावफलकावरती लागल्या. 3 फलंदाज तंबूच्या असेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव घेतली जाईल. 22चा इशारा केला जातोय. 22च्या स्वरूपात आलेली 1 धाव म्हणजे मोरदरी. पुढची मॅच असणारे मोरदरी वर्सेस बहुली. आणि इनिंग ब्रेक म्हणजे तुमचा या ठिकाणी टॉस केला जाईल. मोरदरी वर्सेस बहुली. 5.3 षटकानंतर 64 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. चांगला धावफलक या ठिकाणी बनवण्यात मात्र यश आलंय बहुली या संघाला. निर्धावाचा चेंडूचं प्रदर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी संपन्न झाला. निर्धाव चेंडू 5.4 षटकांचा खेळ झालाय. 3 बाद 64 असा धावफलक. इथे मात्र डाव्या यष्टीचा फलंदाज चौकार जाईल. 4 धावा येतील. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणारे 68 धावा धावफलकावरती लागल्यात. 70 होतील का की अजून काही वेगळा रिझल्ट या शेवटच्या चेंडूवरती आणला जाईल? 68 धावा शेवटचा चेंडू फलंदाजीसाठी करण. इथे मात्र पुन्हा एकदा जाळ भेदण्यात यश आलाय. तिथे मात्र थोडासा काहीसा 2 धावा मात्र या ठिकाणी वसूल केल्यात. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 70 धावा. 71 टू विन. सत्तर धावा धावफलकावरती लावल्यात. 71 धावांचं आव्हान त्या ठिकाणी असणार आहे ते संघ. सोनापूर या संघासमोर असणार आहे ते 71 धावा. 71 धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील हे त्या ठिकाणी पवळे यांच्या संघाला मात्र या ठिकाणी बघावं लागणार आहे. सोनापूरचा संघ त्या ठिकाणी मैदानात येईल. 2 फलंदाज मैदानात पाठवायच्यात. सोनापूर वर्सेस बहुली हा आत्ता सामना त्या ठिकाणी आपण पाहतोय. जिल्हा प्रमुख चषक 2025 गाववाईज क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जात आहेत. माननीय रमेश बापू कोंडे यांच्या वतीने हे सामने भरवले जात आहेत. आणि त्यामध्ये शिवगंगा प्रीमियर लीग यांचं मात्र भव्य असं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय.
त्या कमिटीचं आयोजन, सुंदर असं आयोजन शिवापूरच्या मैदानावरती, ज्ञानप्रबोधिनीच्या मैदानावरती आपण पाहतोय. मात्र सुंदर असा आवाज आपल्याला शुभमजी शिंदे यांचा मात्र या ठिकाणी ऐकायला भेटेल. सुंदर असा आवाज त्यांचा आपण ऐकणार आहोत. माननीय शुभमजी शिंदे, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. सर, आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? आता मॅच चालू आहे. सोनापूर वर्सेस बहुली या दोन संघामध्ये मॅच रंगते. आपण काय सांगाल आयोजन नियोजनाबद्दल? तुम्हाला तर सर्वच माहिती, तरी पण. धन्यवाद सर. निश्चितपणे जर बघितलं तर काल पहिला दिवस पाहिला. पहिल्या दिवसात 7 सामने झाले. 7 सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये जर बघितली तर प्रत्येक सामना हा चुरशीचा ठरला. निश्चितपणे प्रत्येक संघाला विजय मिळत नसला तरी ज्या संघ पराभूत देखील झाले तिथून त्यांनी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला आणि इतकं मोठं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रमुख सन्माननीय रमेश बापू कोंडे असतील व त्यांच्याबरोबर शिवगंगा प्रीमियर लीगची कमिटीची सर्व आयोजन कमिटी असेल, यांच्या माध्यमातून नक्कीच सुंदर असं कालचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज जर बघितलं तर आजच्या दिवसातील हा सामना जर बघितला, विशेषतः तर सोनापूर विरुद्ध बहुली हा सामना देखील एक बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये 70 धावा बनवल्या गेल्यात. 71 धावांचं आव्हान असेल, परंतु जर बघितलं तर नक्कीच चांगले फलंदाज सोनापूर संघ देखील आपले फलंदाजीमध्ये दाखवू शकतो. त्यांची ती ताकद आहे. परंतु तसंच बघितलं तर गोलंदाजी मार्कवरती देखील बहुली संघाने आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. अनेक चषकांमध्ये त्यांची सांघिक कामगिरी दिसली आहे. परंतु ज्यावेळी 2 सिंह आणि वाघाची झुंज होते त्यावेळी सामना मात्र आकर्षक बनतो आणि त्या आकर्षक सामन्यावरती सर्वांचं लक्ष असतं. नक्कीच या सामन्याची सुरुवात होतीये. पहिलंच इनिंग पूर्ण होतीये. पहिल्या इनिंग नंतर धाव फलकावरती धावा 70 बनवल्या गेल्या बहुली संघाकडून आणि विजयासाठी 71 धावांचं आव्हान असणार आहे नक्कीच. आणि आता हा सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते नक्कीच. आणि पहिला दिवस ज्याप्रमाणे गाजला तसा दुसरा दिवसही गाजणार. या दुसऱ्या दिवसातील या सामन्याकडे आपण विशेषतः लक्ष देऊया. पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. निश्चितपणे गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज आणि ज्याला संघाचा हुकमी एक्का समजला जातो असा नवनाथ वरती विश्वास दाखवला गेलाय. नवनाथ रानवडेंवरती विश्वास दाखवलाय संघाने. आणि जर बघितलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. संभाजी आणि विशाल ही जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. तो संभाजी ज्याने आतापर्यंत जर बघितलं तर अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला सुरुवातीलाच सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा संभाजी आणि तितकाच संयमी आणि चांगल्या प्रकारचे फटके खेळू शकणारा विशाल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर असेल नवनाथ. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मैदानात येतोय. हलकीशी एज घेतली आहे. पहिला चेंडूवरती धाव मात्र मिळवली आहे. धावेचा श्री गणेशा झालाय. 1 धावेने धावसंख्येला सुरुवात होतीये. पहिली धाव मैदानामध्ये आली आहे. नक्कीच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो विशाल. पहिल्या चेंडूवरती रचनात्मक फटका खेळत हलकासा चेंडूला कटवण्यात आला आणि तिथे मात्र धाव मिळवली. 1 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल तो नवनाथ. सुरेख चेंडू गतीचं पूर्णपणे प्रदर्शन करण्यात आलं होतं. फलंदाजाला तिथे मात्र गतीचा अंदाज नाही येऊ शकल्यामुळे हा चेंडू बॅटशी संपर्क होऊ शकलेला नाही आणि डॉट बॉल मैदानामध्ये आलाय.
नक्कीच सुरुवात जर बघितली तर दोन्ही संघांची थोडीशी रचनात्मक आहे. विशाल वरती मात्र बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू डॉट बॉल आलाय. विशाल वरती थोडंसं प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु विशाल देखील जर बघितलं सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये खूप शांत खेळतो, नंतर मात्र आक्रमक रूप धारण करतो. बोललो होतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुका करतोय. इथे जर बघितलं ना, तुपात पडली माशी आणि गोलंदाज राहिला उपाशी. जाळं विणलं होतं, जाळं तयार केलं गेलं होतं, परंतु त्या जाळ्यामध्ये मासा अडकला नाही. नक्कीच इथे सुटलाय. एक विनंती असेल, मोगरवाडी संघाने लवकरात लवकर समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच पाठीमागच्या चेंडूवरती झेल टिपला गेला असता तर सामन्याला पहिला धक्का लागला असता, परंतु झेल टिपला नाहीये. फलंदाजाला जीवदान मिळालंय आणि पुढील चेंडूवर काय होते पाहूया. मोठा फटका आलाय, चेंडू सीमारेषा पार. या इनिंग मधला मोठा प्रहार सीमारेषा पार आलाय. षटकार. या षटकाराने धावफलकावर जर बघितलं तर धावा दिसतायत 8. नक्कीच, पण पाठीमागच्या चेंडूवरती सुटलेला झेल आठवण करून देत असेल कात्रजचा घाट. धावफलकावरती धावा दिसतायत 8. नक्कीच चुका ज्या होतात त्या चुका नक्कीच कात्रजच्या घाटाच्या दिशेने पाठीमागचा फटका होता. आता मात्र सिंहगडचं दर्शन करवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एक टप्पा सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार. धाव फलकावरती धावा दिसत आहेत. दुहेरी आकड्यात 12 धावा. हॅलो जर बघितलं तर पहिले षटकामध्ये 12 धावा मैदानामध्ये आल्यात आणि 12 धावा ज्या मैदानामध्ये आल्यात ना, त्यामध्ये जर बघितलं पहिले 4 चेंडू गोलंदाजी संघाने मात्र थोडंसं रचनात्मक गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र एक झेल सुटला आणि तिथून मात्र आक्रमण झालं. आता गोलंदाजी मार्कवरती नवनाथ भगत याला आमंत्रित केलं जात आहे. नवनाथांची जोडी पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु जर पहिलं सलामीचे षटक बघितले तर त्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. पुढील षटक घेऊन नवनाथ भगत गोलंदाजी मार्कवरती. विशालने पंचांकडे केली होती दात. दिशाहीन गोलंदाजीला होणार नाही ते माफ. दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव फलकावरती धावा दिसतील 13. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु विशालच्या बॅटमध्ये अजून देखील मोठा प्रहार आलेला नाहीये. परंतु विशालला थोडंसं अडकवण्यात यश येतंय. संभाजी त्याला थोडंसं मार्गदर्शन करेन, कारण दोन्ही अनेक वर्ष एकत्र खेळत असतील ना गावच्या संघासाठी, त्यांच्याकडे माहिती असतं की कोणत्या खेळाडूच्या बद्दल काय केलं गेलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजी वापरली गेली पाहिजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, झेल सुटलाय. मला वाटतंय नक्कीच आज बहुली संघाने सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले असतील आणि त्या पोह्यांना तेल जास्त असेल, त्यामुळे झेंडू काय हाताला चिटकत नाहीये. नक्कीच बॅक टू बॅक जर बघितलं तर आता पाठीमागच्या षटकात एक झेल टिपता राहिला, आता देखील एक झेल टिपता राहिला. विशालला बॅक टू बॅक दुसरं जीवदान मिळालंय म्हणावं लागेल. आणि धाव फलकावरती धावा 14 दिसत आहेत आपल्याला. दरम्यानच्या काळात सुरसुरीत दरदरीत धमाकदार षटकार. इथे संभाजीच्या बॅटमधून मोठा प्रहार येतोय. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 20. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 20. नक्कीच जर बघितलं तर संभाजी मात्र कुठल्याही प्रकारे चूक करत नाहीये. आता मात्र ऑन साइडला खेळून काढलेला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु धावा किती मिळत आहेत धावेसाठी इथे मैदानामध्ये धाव चालू आहे. 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आणि आता बघितलं तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पुन्हा एकदा विशाल दिसेल. तो विशाल आतापर्यंत मात्र खूप शांत खेळतोय, परंतु त्याच्यामध्ये क्षमता किती आहेत हा सोनापूर संघ देखील ओळखून आहे. कारण नवनाथ भगत असेल किंवा नवनाथ
या जोडीने आतापर्यंत गोलंदाजीमध्ये विशालला मात्र थांबवण्यात यश आलंय, परंतु संभाजीला थांबवण्यात त्यांना कुठल्याही प्रकारचं यश आलेलं नाहीये. आतापर्यंत जर बघितलं तर 10 चेंडूंचा खेळ झालाय, त्यापैकी जर बघितलं तर 20 धावा, 5 चेंडू 20 धावावरती संभाजी वैयक्तिक खेळतोय. इथे पंचांचा दिशाहीन गोलंदाजीचा निर्वाळा. नक्कीच चेंडूला उसळी मिळाली होती, पण ती अतिरिक्त उसळी असल्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आला आणि व्हाईट बॉलने अतिरिक्त धावा मिळेल. धावा संख्या जाऊन पोहोचते 24 धावा. धावा फलकावरती धावा दिसत आहेत 24. नक्कीच बघूया पुढील काय होतंय. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा नवनाथ भगत. नवनाथ वरती जबाबदारी असेल पुढील 2 चेंडू. पुढील 2 चेंडू मध्ये मात्र त्याला रचनात्मक गोलंदाजी करावी लागेल. इथे पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतोय. पहिली धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. थोडीशी फेकीमध्ये ज्यावेळी क्षेत्ररक्षक होता त्यावेळेस त्याचा पाय घसरला, त्यामुळे बॅट्समनला एक बेनिफिट भेटलं की आपली दुसरी धाव पूर्ण करता आली. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 26 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाही आतापर्यंत. इथे रचनात्मक फटका. नक्कीच जिथे क्षेत्ररक्षक नसेल ना तो गॅप भरून काढण्याचं काम केलं गेलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा दिसत आहेत 30. आता जर बघितलं तर समीकरण आपल्याला पाहावयास मिळेल 24 चेंडू 41 धावा, म्हणजे 24 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्यात. आतापर्यंत जर बघितलं तर धाव फलकावरती 30 धावा आल्यात, परंतु जे 30 धावा आल्यात त्या आतापर्यंत होत्या पॉवर प्लेचे षटक. नक्कीच पॉवर प्लेचे षटक असल्यामुळे अजून देखील जर बघितलं तर 41 धावा मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. धाव फलकावरती 30 धावा आलेल्या आहेत. 24 चेंडू 41 धावा. जर बघितलं तर दोन्ही संघांना समसमान संधी आहे आणि दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. इथून पुढे जर बघितलं तर स्ट्रॅटर्जी कशा चेंजेस होतात, कारण पाणी तो बहाना आहे, ह्या स्ट्रॅटर्जी बनाना आहे. ज्यावेळेस आत्मी संदेश पोहोचतो त्यावेळेस फलंदाजांच्या मध्ये किंवा गोलंदाजामध्ये देखील चेंजेस केले जातात, काही गोष्टी बदलल्या जातात. आता पॉवर प्लेचे षटक संपलेत. पहिल्या 2 षटकात 30 धावा आल्यात. इथून पुढे काय होतंय पाहूया. 24 चेंडू 40 धावांची गरज मैदानामध्ये. 41 धावांची गरज मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय करण. करण वरती जबाबदारी दिली आहे. पॉवर प्ले नंतरचं पहिलं षटक करण घेऊन येतोय. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन हटवले जातील. क्षेत्ररक्षक आपण आता मात्र 5 बाहेर ठेवू शकतो. नक्कीच सलामीच्या जोडीने मात्र सुरेख सुरुवात केली आहे. धाव फलकावरती 30 धावा. तिसरा षटक घेऊन येतोय करण. करणचा पहिला चेंडू मैदानामध्ये येतोय. इथे सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पायावरती चेंडू जाऊन आदळला. फलंदाजाच्या बॅटशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. संभाजीने मात्र बघितलं असेल तर आल्यानंतर पहिलाच माझ्या अंदाजे डॉट बॉल असेल त्याच्या, किंवा दुसरा डॉट बॉल असेल, कारण त्याने प्रत्येक मोठ्या चेंडू करण्याचा प्रयत्न केलाय. हा देखील एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय, परंतु धाव मिळेल. 1-1 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. अजून देखील जर बघितलं तर 22 चेंडू 40 धावांची मैदानामध्ये गरज आहे. इथून पुढे बघूया काय होतंय. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. समोर असेल विशाल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय, परंतु तिथे धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नाकारण्यात आला. गुड कॉलिंग म्हणावं लागेल. इथे 1 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. ज्याप्रमाणे फील्ड रिस्ट्रिक्शन हटवले गेले त्यानंतर मात्र मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न देखील केले जातात, पण फटके मात्र होऊ शकत नाहीत. करणची ती गोलंदाजी मधली धार म्हणावी लागेल. पुन्हा एकदा जर बघितलं तर
डॉट बॉल येतोय मैदानात. करणने मात्र हे षटक सुंदर हाताळलंय म्हणावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा खर्ची केल्यात. सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जर बघितलं तर चेंडूचा टप्पा योग्य होता पण दिशा चुकली. पंचांनी त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली गेली. धावा फलकावरती जर बघितलं तर 3 धावा दिसत आहेत, म्हणजे 33 धावा फलकावरती आहेत. कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. इथे पंचांनी मात्र चेंडू घोषित केलाय. नक्कीच इथे जर बघितलं तर आतापर्यंत 5 चेंडू झाले, धावा खर्ची केल्यात 3. पुन्हा एकदा डॉट बॉल. हे षटकात काय होतंय, चूक झालीये, परंतु थोडीशी कलेक्शन बेटर असतं किंवा थ्रो जरी बेटर असतं तरी झालं असतं. धाव फलकावरती जर बघितलं 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 33. नक्कीच सरासरीने जर बघितलं तर 11 धावा सरासरी धाव फलकावरती जमवल्या गेल्यात. इथून पुढे जर बघितलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. नक्कीच जर पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं त्याच्या हातात पुन्हा एकदा संघाने विश्वास दाखवलाय, कारण नवनाथने पहिल्या 4 चेंडू सुरेख टाकले होते, नंतरच्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार आले होते. नक्कीच आता पाहूया कशा प्रकारे संघासाठी तो गोलंदाजी करतोय. 18 चेंडू 38 धावांची गरज मैदानामध्ये शिल्लक आहे आणि नवनाथ वरती संघाने विश्वास दाखवलाय. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय तो नवनाथ. पुन्हा एकदा जर बघितलं तर नवनाथ सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. सुरेख फटका, समालोचन कक्षाला दिली गेली सलामी. चेंडू जातोय सीमारेषा पार. उत्तुंग खणखणीत दणदणीत षटकार. नक्कीच जर बघितलं तर मोठे फटके नवनाथ वरती पाठीमागच्या देखील षटकात चढवले गेले होते. आता देखील तोच ट्युनिंग चालू ठेवली आहे आणि जर बघितलं तर विशालच्या बॅटमधून हा प्रहार आलाय. विशाल जो शांतपणे खेळत होता, खूप वेळ झाला त्याला शांत ठेवण्यात यश आलं होतं, परंतु ज्यावेळी त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला त्यावेळी विशालने मात्र त्याला कुठल्याही प्रकारे सोडलेलं नाहीये. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 39. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू जातोय भिरकावून दिलेला सीमारेषा पार. आलाय षटकार. या षटकाराने जर बघितलं धाव संख्या जाऊन पोहोचते 45 धावा. नक्कीच 16 चेंडू 26 धावांची गरज मैदानात राहिली आहे. इथून नवनाथला कसा कमबॅक करावा, कारण पाठीमागच्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅकचे षटकार आलेत आणि या षटकारामुळे प्रेशर मात्र थोडस का होईना सोनापूर संघाच्या वरचं हटतंय. जर इथून प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट करायचं असेल नक्कीच डॉट बॉल आलाय. पंचांकडे अपील देखील केली जाते, परंतु पंचांनी अपीलकडे कुठल्याही प्रकारची शहानिशा करण्याची गरजच वाटली नाही, कारण चेंडू खूप दूरवर होता फलंदाजाच्या बॅट्स पासून. चांगल्या प्रकारचा कमबॅक म्हणावं लागेल. 3रा चेंडू डॉट बॉल आला. इथून पुढे मात्र रचनात्मक गोलंदाजी करणं खूप गरजेचं ठरेल. इथे पंचांकडून दिशाहीन गोलंदाजीला दंडात्मक कारवाई, परंतु 3ऱ्या पंचांकडे दात मागितली जाते. काय होतंय पाहूया. STC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या चेंडूचं शहानिशा कशा प्रकारे केली जाते. दूध का दूध पानी का पानी. या TLC है सॉरी STC है और क्या करने की जरूरत नहीं है. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉल म्हणजे अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा.
नक्कीच जर बघितलं तर STC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या प्रकारे हे सामने पाहतोय. आपल्याला सहकार्य रणजित असेल, रोहन असेल यांनी देखील इथे चांगल्या प्रकारे केले आणि घरी बसल्या देखील आपले जे प्रेक्षक सामना पाहत आहेत चेंडू आतापर्यंत झालेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला परंतु झेल आता देखील होऊ शकलेला नाहीये आणि इथे मिळत आहेत 4 धावा. फिल्डर के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. या 4 धाव्याने संघाचा मात्र इथे अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा फलकावरती रचल्या गेल्यात. 14 चेंडू 21 धावांची गरज अजून देखील मैदानामध्ये शिल्लक. नवनाथ वरती जर बघितलं तर मोठे हल्ले चढवले गेलेत. इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतोय परंतु धाव मात्र चोरटी मिळतीये. या चोरट्या धावेने धावा संख्येत बदल, धावा संख्या जाऊन पोहोचतीये. धाव फलकावरती धावा दिसतात 51 धावा. पुन्हा एकदा जर बघितलं तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता, तिथे धावा किती गोळा केल्या जातात बघूया. धावेसाठी धाव केली जाते. 2 धावेने अतिरिक्त 2 धावा मिळतात आणि 2 धावेने धावा संख्येचं धाव फलकावरती धावा दिसत आहेत 53 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 चेंडू 18 धावांची गरज. परंतु जर बघितलं तर या ज्ञानगंगा स्टेडियमचा इतिहास आहे, अनेक वेळा इथे असं झालंय की 18 चेंडू 12 धावा देखील बनवल्या गेल्या नाहीयेत आणि अनेक वेळा असं झालंय की एका षटकात देखील 26 धावा बनवल्या गेल्या. त्यामुळे या विनंती असेल, जी गाडी ग्राउंड्स मध्ये ती गाडी बाहेर काढायची, ज्याची गाडी असेल त्यांनी. प्लॅटिना गाडी आहे, एक विनंती आहे. नक्कीच जर बघितलं तर काय होतंय पाहूया. गोलंदाजी मार्कवरती करंटला मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. समोर असेल विशाल. इथे हलकासा कटवलेला चेंडू, धाव मात्र मिळेल एक धावेने धावा संख्येत बदल, धावा संख्या जाऊन पोहोचतीये 54 धावा. 11 चेंडू धावा बनवायच्या 17. कोण ठरेल कुणासाठी खतरा, कारण धावा फलकावरती जर बघितलं तर धावा बनवायच्या जरूर 11 पण 17 आणि चेंडू असतील 11. पुन्हा एकदा रचनात्मक फटका खेळला गेलाय. तिथे धावा किती मिळत आहेत, 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव इथे पूर्ण होतीये आणि 2 धावेने धावा संख्येत बदल, धावा संख्या जाऊन पोहोचते 56. अजून देखील 10 चेंडू 15 धावांची गरज. इथे खोलवर टप्प्यावरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे मिळते ती चोरटी 1 धाव. 1 धावेने धाव संख्येत बदल, धाव संख्या जाऊन पोहोचते 57 धावा. 9 चेंडू 14 धावांची गरज मैदानामध्ये. आणि ज्या प्रकारे करंग गोलंदाजी करतोय तिथे त्याने आतापर्यंत मात्र फलंदाजांना रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय. पुन्हा मात्र 1 धाव मिळते. 1 धावेने धावा संख्येत बदल, धावा संख्या जाऊन पोहोचते 58 धावा. इथे पुन्हा जर बघितलं तर चेंडू पायाची कड घेत गेला आणि इथे देखील लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. धावा संख्येत बदल, धावा संख्या जाऊन पोहोचते 59 धावा. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7 चेंडू 12. काय होतंय पाहूया.
मोठा फटका ज्याची वाट पाहत होते तो फटका इथे मारण्यात यश आलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय षटकार. या षटकाराने जर बघितलं तर 6 चेंडू 6 धावा मैदानात बनवण्याची गरज आहे. आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती दाखवल्या जातात जास्त अपेक्षा ते पाहूया. कारण करणने आतापर्यंत बघितलं तर सुरेख गोलंदाजी केली होती. हा षटकार जर वगळला तर 7च धावा दिल्या होत्या त्याने 1.5 षटकात. परंतु शेवटचा चेंडू होता आणि इथे प्रहार आला. त्याने 2 षटकात 13 धावा खर्च केल्या असतील. सर्वाधिक जर इकॉनॉमी गोलंदाज बघितला तर करणच असेल. नक्कीच विशाल आणि संभाजी ही जोडी मैदानामध्ये नाबाद खेळतीये आणि विजयाचा रथ मात्र ते पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु 6 चेंडू अजून देखील धावा बनवायच्यात 6. सन्माननीय श्रीरामनगरचे उपसरपंच संतोषजी वावळ साहेब यांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती केली जाते की कृपया आपण व्यासपीठावरती बसायचंय. आलेल्या मान्यवरांचे जिल्हा प्रमुख चषक 2025 व शिवगंगा प्रीमियर लीग कमिटी आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्क वरती मात्र आता सज्ज केलं जातं रवींद्रला. पहिला चेंडू थोडासा गतीत बदल केला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सामना संपवण्याची तयारी केली होती. परंतु गतीचा अंदाज न आल्यामुळे फलंदाजाला मात्र इथे डॉट बॉल खेळावा लागलाय. 5 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या 6. आता सामना रंगतोय का त्यावरती प्रेक्षकांच्या नजरा ते पाहत राहा. धावा बनवायच्या 6. पुन्हा एकदा जर बघितलं तर चांगला चेंडू दरम्यानच्या काळात 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न. पंचांकडून 22चा इशारा येतोय. 22 बरोबर धाव मिळती 1. आता बघितलं तर 4 चेंडू विजयासाठी धावा राहतील 5. कोण वाईट साठी रिव्ह्यू. नक्कीच हा देखील चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जर बघितलं तर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतोय परंतु तो बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय चौकार. इथे जर बघितले तर सामना बरोबरीत केला गेलाय. अजून देखील 3 चेंडू आणि धावा बनवायची 1. इथे जर बघितलं तर बायच्या स्वरूपात धाव मिळतीये का काय होतंय. हा आलाय विजयी चोरटी धाव. सामना इथे जिंकला गेलाय. सोनापूर संघाचा विजय झालाय. सोनापूर संघासाठी हार्दिक शुभेच्छा आणि हार्ड लक. बहुली संघ आपल्याला पुढचा देखील सामना खेळायचा आहे. त्या सामन्यात आपला विजय रथ करावा लागेल आणि विजय ज्यामुळे साकार झाला तो विषय